आता आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून। नमस्कार। वास्तु रविराज म्हणजे डॉक्टर रविराज अहिररावचा आपणा सर्वांना नमस्कार। मित्रो, मागील 8 वर्षांपासून मी सातत्याने तुम्हाला वास्तुशास्त्र विषयक माहिती देण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। आज या एपिसोडच्या अंतर्गत मला तुम्हाला खास करून तुम्ही जेव्हा नवीन घराची खरेदी करायला निघतात त्यावेळी तुम्ही जेव्हा एखाद्या प्रकल्पावर जातात त्या प्रकल्पाचा सुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने विचार करणं अत्यावश्यक आहे। जरी तो दुय्यम भाग असला तरी सुद्धा त्या सर्व गोष्टींचा तुमच्या वास्तूवर, थोडक्यात वास्तूमध्ये राहणाऱ्यांवर त्याचा परिणाम होत असतो। आणि म्हणून मला सातत्याने इथे तुम्हाला सांगायचंय की त्या नवीन प्रकल्पाचा सुद्धा काही ठराविक मुद्दे तुम्ही विचारात घेणं आवश्यक आहे। म्हणजे उदाहरणार्थ त्या प्लॉटचा आकार कसा आहे, त्या प्लॉटमध्ये कोणत्या दिशेमध्ये किती बिल्डिंग आहेत, किंवा कुठे जड आहे कुठे हलकं केलेलं आहे, त्या प्लॉटचा आकार, त्यातले उतार, जमीन किंवा तिथलं वजन म्हणजे किती इमारती कुठे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अंडरग्राऊंड पाण्याची टाकी, स्विमिंग पूल किंवा अन्य सगळ्या सुविधा यांची रचना। आणि त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची म्हणजे की आजकाल वास्तुशास्त्राला मागणी असल्यामुळे अनेक वेळा अनेक विकासक आमचा प्रकल्प वास्तुशास्त्रानुसार आहे असं धादांत तुम्हाला खोटं सांगतात। आता बघा, हा एक प्रकल्प मी आज तुमच्या समोर आणतोय की या प्रकल्पामध्ये बेसिकली मला तुम्हाला एक सांगायचं की वास्तुशास्त्र इथे कशा प्रकारे पाळलं गेलेलं नाहीये। काही नैसर्गिक गोष्टी आणि काही प्लॅनिंगचा चुकीचा अभाव किंवा चुकीचा दृष्टिकोन यामुळे हे सगळं झालेलं आहे। आता या प्रकल्पाची जर तुम्ही प्लॉटचा आकार बघितला तर मी असं म्हणेन की 2 डोंगर मध्येच उभे राहिल्यासारखे असा त्याचा आकार दिसतोय। या प्लॉट मध्ये साधारणपणे साऊथ, साऊथ वेस्ट आणि वेस्ट आणि काही अंशी वायव्य आणि आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट या दिशांमध्ये कट आलेले आहेत। या प्लॉटमध्ये किंवा या प्रकल्पामध्ये एक महत्वाची गोष्ट मला चांगली दिसली की या प्रकल्पाचं जे प्रवेशद्वार आहे ते पूर्व आणि ईशान्य भागात आलेलं आहे। पण त्याच वेळी मला तुम्हाला सांगायची एक महत्वाची गोष्ट म्हणजे की या प्रकल्पाच्या ईशान्य भागात म्हणजे उत्तर, ईशान्य आणि पूर्व, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट या 3 दिशांमध्ये एकूण 18 इमारती या विकासकाने विकसित करायचं ठरवलेलं आहे। ईशान्य भागामध्ये 18 इमारती, तर नैऋत्य भागामध्ये म्हणजे साऊथ, साऊथ वेस्ट मध्ये फक्त 4 इमारती येणार आहेत। या ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य भागात 16 बिल्डिंग आल्या असत्या आणि ईशान्य भागात 4 बिल्डिंग आल्या, म्हणजे याच्या उलट चित्र जर असतं तर ते वास्तुशास्त्रदृष्ट्या अतिशय चांगलं झालं असतं। पण जेव्हा ईशान्य जड होते तेव्हा तिथे प्रगतीला मारक वातावरण निर्माण होत असतं। किंबहुना मी तुम्हाला असं सांगेन की या प्रकल्पाचं बांधकाम जेव्हा सुरू झालं त्यावेळी त्या प्रकल्पाचा वेग अतिशय चांगला होता, परंतु जसजसं बांधकाम पुढे सरकत गेलं तसं ईशान्य अधिक जड आणि नैऋत्य पूर्णपणे कापली गेलेली आणि रिकामी, जो काही उर्वरित भाग होता तो रिकामा होता। त्यामुळे या ठिकाणी ज्याला आपण स्थैर्य किंवा स्टॅबिलिटी म्हणतो या गोष्टीचा अत्यंत विपरीत परिणाम वास्तुशास्त्रामुळे झाला आणि एका विशिष्ट मर्यादेनंतर हा प्रकल्प जवळजवळ ठप्प पडला। त्यामुळे मला तुम्हाला या गोष्टी सांगताना की त्या प्लॉटचा आकार, त्यानंतर त्या इमारतींचं जे काही विश्लेषण मी सांगितलं त्याबद्दल, या प्रकल्पामध्ये आणखीन एक मेजर प्रॉब्लेम मला असा दिसला की या प्रकल्पाच्या अत्यंत मध्यभागी, ज्याला आम्ही ब्रह्मतत्व म्हणतो, त्या नाभिस्थानामध्ये या प्रकल्पाचा स्विमिंग पूल आलाय, जो आणखीन एक गंभीर वास्तुदोष आहे।
शिवाय मी असं म्हणेन की या विकासकाने एक टेनिस कोर्ट आणि एक प्ले ग्राउंड हे आग्नेय दिशेमध्ये म्हणजे साऊथ ईस्ट मध्ये दिलेलं आहे. मूलतः वास्तुशास्त्राच्या नियमानुसार स्विमिंग पूल आणि प्ले ग्राउंड किंवा टेनिस कोर्ट हे जर उत्तर ईशान्य किंवा पूर्व भागात आलं असतं तर ते खूप चांगलं झालं असतं. नेमकं आग्नेय हलकी झाल्यामुळे या ठिकाणी कामामध्ये अडथळे येणार आहेत आणि शिवाय या सगळ्या गोष्टींचा परिणाम एक तर तो प्रकल्प लांबेल, तुमची गुंतवणूक अडकेल, तुम्हाला उशिरा फ्लॅट मिळतील. अर्थात हा फक्त भाग मी प्रकल्पाबद्दल चर्चा केली. अजून आपण तुमच्या घरामध्ये कुठल्या गोष्टी कुठे असाव्या याबद्दल चर्चा केलेली नाहीये. त्यामुळे मित्र हो, मला तुम्हाला प्रकर्षाने सांगायचंय की जेव्हा तुम्ही लाखो करोडो रुपये नवीन घरासाठी गुंतवताय तेव्हा कृपया ही गुंतवणूक किंवा या नवीन घराचा खरेदीचा निर्णय तुम्ही वास्तुशास्त्रानुसारच करावा हीच तुम्हाला माझी नम्र विनंती. धन्यवाद.